नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण आज थोडं लवकर उठलेलं आहे कारण आपली देणार होती आज दिंडी आणि आपण सकाळी 5 वाजल्यापासून उठलेलं आहे. सकाळी आपण ऊस पूर्ण साळून घेतलेला आहे आणि घासून पण टाकला आहे पूर्ण ऊस आणि काही ट्रॉलीमध्ये पण टाकलाय. सकाळी आपण ती रसवंदी ती धुवून काढली आहे आणि बाहेरून पूर्ण पाणी आणून घेतलंय. आणि मित्रांनो, आपल्याला आता कढई आणायला जायचं आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला फराळ करायचं आहे. त्याच्यासाठी आपण आता कढई आणायला जाणार. सगळ्यात पहिलं जारवाला आला होता, त्याने जार पण टाकून गेलेले. आता आपण आज सगळ्यात पहिलं कढाई घेऊन येणार आहे कारण आपल्याला त्याला परतायला कढाईत लागणार आहे. आपण आता कढाई आणायला जाऊ सगळ्यात पहिलं. तर आज म्हणजे सकाळपासून कामच चालू आहे. आपण आज 5 वाजल्यापासून उठेल, सकाळपासून कामच चालू आहे. एक आपण आता पाणी पण आणलंय पूर्ण. कढाई काय तुझी तुमच्या पायापाशी तिथं बारीक काड्याकडे हेच काम आहे तुम्हाला, दुसरे काम नाही. तो बापाला तुला फोन मध्ये फिरायलापर्यंत शिवाय आलेली. हो, शिवाजी आई आले गेले. 100 रुपये काढले कुठे देते 300 म्हणले ते 300 रुपये तरी चटई बघ. येऊन देते मग त्याला घेत टाटाय तुमचं रात्री तुमच्या पंपावर गेलो मी. मित्रांनो, आपण आता फराळाचं घेऊन चाललेले आहेत खाली. आपण काल भिजू घातलं ते रात्री. मुक्कू दादा घेऊन जातोय आता. हे काय लगेच रस प्यायले म्हणलो नंतर खाली. मुक्कूदा चप्पल घालायची काही गरज नाही एवढू शकता आग्यात. तर मित्रांनो, आपण आता गायींना पाणी पाजून घेतोय. आपलं सकाळपासून कामच चालू आहे. आता फराळ चालू आहे. आपण आता गायींना सगळ्यात पहिले पाणी पाजून घेणार आहे. त्या तिकडं फराळ करायचं काम चालू आहे आणि आपण चारा टाकून देणार आहे आता लगेच गायींना. काय त्याच्यावर काय हो नाही बसत ना, नाही ना. ते धुंकाळ मोठा तेल लागत एक रस्त्याला आपल्याला. हे बघा, चलो गाईज, आज आमच्या इथे दिंडी येणार आहे. त्यानिमित्त आम्ही सर्वांना साबुदाण्याची खिचडी महाप्रसाद देणार आहोत. त्याबद्दल आणि परत आम्ही ऊसाचा रस सुद्धा पाजणार आहे. केळी आहे, सफरचंद आहे आणि श्रीखंड सोबत ऍपल ज्यूस पण ते देणार. काय तर मित्रांनो, आपले आता दिंडी गेलेले आहेत आणि सकाळपासून कामच चालू आहे. मला काही बोलायला जमलं नाही पण मी काढले तरी पण भरपूर सारे व्हिडिओ.
आणि मित्रांनो आपण आता लय दमलेलो आहे जादाच आणि आपल्याला जायचं आता आपले थोडे एक मित्र आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर त्यांच्याकडे जायचं आहे त्यांच्या घराचं काम चालू आहे ते भरती टाकायचं काम चालू आहे आपल्याला तिथे जायचं आता आपलं ट्रॅक्टर नेलेलं आहे त्यांनी आणि आपण रसून तिथं खाली काढून ठेवलेली आहे सध्या. तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता इथं आणि इथंच काम चालू होतं गड्डे करायचं काम चालू आहे सध्या. मित्रांनो आपला टायर पंक्चर झालं ट्रॅक्टरचं. येऊच नको आता आला तर येऊ नको फोन करतो मला. ते सारी बात तुम्ही बघू. मित्रांनो आपण पूर्ण काम आवरून घेतलंय आणि आता वरती आलेलो आहेत आणि मम्मी पप्पा आणि दिदी ते थोडे बाहेर गेलेले एक जण झाड तिकडे गेलेले ते आपण आता घरी वेदा आणि मी दोघं जण आहे. आणि मित्रांनो आपल्याला आता जेवण करायचंय दिदी ते पोळ्या करून गेलेले पण आपल्याला भाजी करायची आपण आता यूट्यूबवर रेसिपी बघणार आहे आणि भाजी करणार आहे. आता पूर्ण काम आवरलंय आता आज आपल्याला वांग्याची भाजी करायची आहे पण मी कधी भाजी केलेली नाही आहे आज फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे आपण जर जमली तर चांगलीच आपल्याला वांग्यात भाजी करायची आता पहिलं तर सगळ्यात पहिलं आपण एकदा रेसिपी पाहून घेणार आहे कारण आपल्याला मनानं काही भाजी येणार नाही आपण यूट्यूबवर बघूनच करायची आपल्याला भाजी. मित्रांनो आपण सगळ्यात पहिलं वांगे पूर्ण कापून घेतले एकदम धुवून घेऊन काढले आणि कापून पण घेतले हे बघा इथे पूर्ण वांगे कापून घेतले आपण आता कढाई दिली ठेवून आपण आता त्याला थोडं परतणार आहे म्हणजे मला येत नाही आता पाहू मानून जर जमलं तर करू आपण.
तर मित्रांनो आपण आता पूर्ण वांग्याची भाजी बनवून घेतलेली आहेत आणि आपण आता खाऊन बघणार कशी झाली. तर झाली तर चांगलीच असणार आहे कारण आपण बनवली चांगली आहे. मित्रांनो एक नंबर भाजी झालेली आहे. पण मी फर्स्ट टाइम ट्राय केली आहे. मला बटाट्यात भाजी येते पण वांग्याची येत नाही. आपण एकदम भारी भाजी बनवलेली आहे आणि आपण आज जेवण करून घेणार आहे. तर मित्रांनो आपलं आता जेवण झालेलं आहे आणि आपण आता थोडं फिरायला जाणार आहे कारण लय पोटभर जेवण झालं आहे. आणि एक नंबर भाजी बनली होती. आपण घरी बनवली पहिले पण भारी बनली होती. आणि आता सुद्धा आपल्याकडे आलेली चिव. हे बघा इकडे चिव आलेली आहे खेळायला. चिव जेवण केलं तू काय खाल्लं? काय खाल्लं चिव? गुळ काढला. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो तुम्हाला जरी आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सगळ्यात पहिले जाऊन सबस्क्राईब करा.